आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम आरोप केले आहेत. आनंद परांजपे यांनी हे मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे 2 दिवसांचे चिंतन शिबिर कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये आमच्या वक्त्यांनी मागच्या काळात काय घडले हे सांगितले. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेल्यावर काय झालं, काय घडलं हे सर्व सांगितलं. आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम आरोप केले आहेत. सूरज परमार आत्महत्या प्रकरणात आव्हाड कुठे कुठे डोकं टेकवायला गेले ते आम्हाला माहीत आहे. परमार प्रकरणात काय घडलं होतं हे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे ज्यांचं या प्रकरणात नावे कशी आली हे त्या येत्या काळात सांगणार आहे. अजितदादा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असताना आपण काय काय कृत्य केलं ते पाहावं. करमुसे प्रकरण कसं घडलं, त्याला कशा प्रकारे मारहाण केली हे सर्वांना माहीत आहे. आपण काचेच्या घरात राहत असताना दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नका. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे अजितदादा नेहमी सत्य सांगतात. आव्हाड यांनी सूरज परमार आत्महत्या प्रकरण, वैभव कदम आत्महत्या प्रकरण, करमुसे मारहाण प्रकरण नक्की काय होतं या 3 प्रकरणांची त्यांनी उत्तरं द्यावी असे मत ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, ठाणे. 30 नोव्हेंबर 2023 आणि 1 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विचार मंथन हे 2 दिवसीय शिबिर कर्जत इथे आयोजित करण्यात आलं होतं. या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये शिबिराची सुरुवात ही प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी प्रस्तावना करून केली. बाहेरचे अनेक वक्ते येऊन तिथे आम्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी समारोपाचं भाषण माननीय खासदार व राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी संभाषण केलं आणि शिबिराचा समारोप हे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी केला. या तिन्ही वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये अगदी 2004 साली काय झालं हे माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी सांगितलं. 2017 मध्ये काय घडलं, 2019ला काय घडलं, त्यानंतर जून 2022ला ज्यावेळेला आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे गुवाहाटीला निघून गेल्यानंतर आमदारांच्या बैठकीमध्ये काय झालं ते अगदी 2 जुलै असेल, 12 जुलै असेल ते 12 ऑगस्टपर्यंत काय काय घडलं हे सत्य सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत गेल्या 2 दिवसामध्ये आलं. आणि त्यानंतर लगेचच माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन बेछूट बेलगाम असे आरोप हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील यांच्यावर केले. मला 3च प्रश्न त्यांना विचारायचे की ज्या वेळेला सूरज परमारनी आत्महत्या केली आणि नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, एक गटनेते होते, यांना अरेस्ट झाल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकवायला गेलात की मला वाचवा. त्यावेळेचे जॉईंट पोलीस कमिशनर सत्यनारायण लक्ष्मीनारायण हे होते. त्यामुळे आपण देखील आत्मपरीक्षण करावं. परमारमध्ये काय घडलं, योग्य वेळेला नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे बोलतीलच, पण त्यावेळेला काय घडलं, कसं घडलं, आपण कुठे कुठे डोकं टेकवून आलात ही सगळी माहिती आम्हाला देखील आहे पदाधिकाऱ्यांना. त्यानंतर करमुसे, आपण एका जबाबदारीच्या पदावर होतात, आपण कॅबिनेट मंत्री होतात. मी स्वतः आपल्याला विनंती केली होती की अशा काही प्रकारचं ॲक्शन आपण घेऊ नका. मला तो दिवस चांगला आठवतो. 5 एप्रिल 2020 रात्री 8:30 वाजता मी त्यांच्या निवासस्थानी नाथ बंगल्यावरून निघालो आणि मी सांगितलं, त्यांना विनंती केली की साहेब असं काही करू नका, पण आपला स्थायी भाव आहे, आपल्या बाजूला जे खुसमस्करे असतात, आपल्या कानामध्ये जे बोलतात, आपण नको ते त्यावेळेला केलं. अमानुष अशी मारहाण करमुसेला केली. त्यानंतर मी स्वतः पत्र आपण मला द्यायला सांगितलं की तत्कालीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना तक्रार कर त्याच्या विरुद्ध, आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार मागे घ्यायला मला लावली. अनेकदा आत्ताच्या भाजपच्या महाराष्ट्राच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी ट्विट करून माझी दोन्ही पत्र ही समाज माध्यमांवर टाकली होती की जिल्हाध्यक्ष असताना आनंद परांजपेंनी केलेली करमुसे विरुद्धची तक्रार आणि 2 महिन्यानंतर ती तक्रार
का मागे घेतली हे देखील महाराष्ट्राला आपण कधीतरी सांगावं. आणि मी पुढे जाऊन विचारतो की काल आपण बियाणी म्हणून कुठल्या तरी व्यापाऱ्याने आत्महत्या का केली, त्याच्यानंतर मुंडे नावाच्या कुठल्या तरी याला मारण्यात आलं आणि त्याची सारी पोलीस केस घेत नाहीत. मग आपल्या सुरक्षेमध्ये SPUचा असलेला पोलीस बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या का केली, त्याच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आहे, माझी निष्पाप भगिनी तिचं कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्यांची 7 वर्षाची मुलगी अनाथ झाली, या प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत. आपण कायम काल आपण बोललात की बापाची चप्पल झाली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, अनेक प्रकारचे असे आपण अजितदादांवर आरोप केले. आम्ही कधीही म्हणत नाही की बापाची अक्कल आम्हाला आली. बाप तो बापच असतो, पण बापापेक्षा वेगळी भूमिका ही मुलाची असू शकते. आपण ज्या ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपण देखील काय काय कृत्य, आपण बालिशपणाची ही असंही देखील आपण बोललात. आपण केलेलं करमुसेच्या वेळेचं कृत्य बालिश नव्हतं का? आपण जे जबाबदारीच्या पदावर असताना जे काय करमुसेला मारहाण अमानुष झाली ती बालिश नव्हती का? याची सगळी उत्तरं महाराष्ट्र तुम्हाला विचारेल. आरोपासाठी आरोप करू नका. आपण देखील काचेच्या घरामध्ये राहता. एक दगड जर तुम्ही आमच्यावर मारलात तर आम्ही देखील आपल्या घरावर दगड मारू शकतो. सर, तुमच्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा पवार साहेब नेहमी सत्य सांगतात. त्यावेळेची व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता. सर्वात प्रथम राजीनामे देण्याची प्रेस कॉन्फरन्स देखील आमच्या जुन्या ऑफिसमध्ये मीच घेतली होती आणि मी स्वतः आमची पूर्ण जिल्हा कार्यकारिणींनी राजीनामे आदरणीय पवार साहेबांनी दिल्यानंतर आम्ही दिले होते. 2 दिवस YCP इथली व्हिज्युअल्स आपण काढून बघू शकता. त्यानंतर जी 15 जणांची कमिटी नेमली होती ती मीटिंग ज्या वेळेला प्रदेश कार्यालयामध्ये बलाड इस्टेट इथे झाली त्यावेळेला बाहेर कोण होतं बाईट द्यायला, कोण सर्वात जास्त विरोध करायला होतं, ती व्हिज्युअल्स आहेत मीडियामध्ये. शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. काल ज्या अजितदादा पवार यांनी जे भाषण केलं त्या सांगतो. आदरणीय पवार साहेब हे आमच्यासाठी श्रद्धेय आहेत. मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. पण काल डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी जे आरोप अजितदादा पवार असतील, धनंजय मुंडे असतील याच्यावर बेछूट बेलगाम आरोप केले. मी 3च प्रश्न विचारले ना त्यांना. सूरज परमारच्या हत्येच्या वेळेला काय झालं, ज्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला आपण कुठल्या कुठल्या दरवाजावर डोकं टेकून आलात स्वतःला वाचवण्यासाठी. करमुसेचा बालिशपणा आपण केलात, मला कंप्लेंट करायला लावलीत, नंतर विड्रॉ करायला लावलीत. आणि मग वैभव कदमच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार? ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला देखील प्रश्न विचारले जातील. महाराष्ट्राला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं द्यावीत त्यांनी. जर अजित पवार